नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आहे होळी आणि होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि चला, आज काय काय शूट होणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, इथं सर्व तयारी झाली, पूजा वगैरे झाली आणि संध्याकाळची सुद्धा तयारी करून ठेवली. तर स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे आणि आज संध्याकाळी पूजासुद्धा मांडायची, जेणेकरून सत्यनारायणाची. तर उद्या ग्रहण आहे, त्याच्यामुळं आजच पूजासुद्धा मांडून घ्यायची. तर चला, इथं छानपैकी पापड वगैरे आणि बॉबी तळून घेणार आहे मी. तर बाकीचा पण स्वयंपाक बराचसा झाला आहे आणि काही राहिला आहे. तर आता हे तळून आणि थंड करून कॅरीबॅगमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे लूज पडत नाही, छानपैकी राहतं. आणि किती दिवस ठेवलं तरी अजिबात आपले पापड कुरडई लूज पडत नाही. तर चला, मस्तपैकी इथं पापड वगैरे तळून घेतो, बाकीचा स्वयंपाक करून घ्यायचा आणि संध्याकाळची तयारीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जेणेकरून होळी करायची. दारापुढं दरवर्षी आम्ही होळी करतो आणि ते कशा पद्धतीने करतो काय ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्याच्या अगोदर 5 वाजल्यापासून पुन्हा चालू होती. तर तिथं पूजासुद्धा मांडून घ्यायची मला सत्यनारायणाची. तोपर्यंत ही बाकीची सुद्धा तयारी करून घेतली सगळी. तर पापड्या वगैरे तळून घेतल्या. तर चला, बाकीचं सगळं आवरून झालं आणि इथं आता संध्याकाळची तयारी, पूजासुद्धा मांडून झाली माझ्या आधी आणि आता बाकीची इथं बाहेर तयारी करून घ्यायची. ते इथं थोडीशी रांगोळी काढली छोटीशी आणि इथं आता मुली इथं होळी करून घेणार आहे छानपैकी. आरती मध्ये तिला तिथं थोडेसे आंब्याचे पानं आणि गौरे वगैरे आणले आणि जास्त काय मोठी होळी वगैरे करत नाही, जेणेकरून छोटीशीच इथं पार्किंगमध्ये होळी असते आणि दरवर्षी आणि सगळेजण पूजा करायला येत असतात. तर ह्या वेळेस मोरटाचं मागं पुढं होतो, त्याच्यामुळं होळी लेट झाली. बघू शकता अशा पद्धतीने मस्त होळी आपण छोटीशी रचून घेतली. इथं एरंडाचा पाला वगैरे लावून आज काय कळानेच नेमकं कोणी पेटत गावाकडे खूप मोठी होळी असते. इथं आपण दारामध्ये होळी केली तरी गावची आठवणी येते आणि गावामधली मोठी मारुतीपुढची होळी असते. तर त्या होळीची आठवणी येते आणि सगळेच जण बोलत होते तिथं खूप मोठी होळी असते. तर रात्रपर्यंत पेटत असते, सकाळपर्यंत सुद्धा ती एवढे मोठे मोठे लाकडं लावत असते. तर आपण इथं साक्ष मारक छोटीशीच होळी करत असतो दारामध्ये. हलू नका आता, हलू नका. वरतून लाकडं आणायची होती घेऊ, मग एवढी मोठी कशाला, परत ते इजत नाही. सरपण आणलं इकडे गेलं बघ, चटका बस सगळे त्याच्यातच. चला, एकदम मस्तपैकी आता होळी पेटून घेतली आणि सगळेजण आता एक एक करून पूजा करून घेणारे बघू शकता अशा पद्धतीने. हवा लई आहे, त्याच्यामुळे राहत नाही दिवा. नाही नाही, दिवा राहत नाही. ते माहितीच घे इकडे, राहत राहत, हल नका, हल नका. चला, तिथं आता आम्ही पूजा करून घेतो, दोघे तिघे चौघी जणी अशा पद्धतीने छानपैकी. आणि इथं सगळ्याजणी अशाच पद्धतीने पूजा करत असते. इथं छोटीशी होळी दारापुढं पूजा करण्यासाठीच आपण लांबवर जात नाही मंदिरांमध्ये. तर मस्त सगळ्याजणी पूजा केली, फोटो वगैरे काढले छानपैकी.
सण असला तर सगळेच एकत्र येते आणि छानपैकी दंगा मस्ती चेष्टा मस्करी चालू असते. मुलांचा दंगा चालू असतो. तर चला मस्तपैकी आरडाओरडा करत मस्त आणि आजचा दिवस तर आरडाओरडाचा चित्र छानपैकी होळी पेटवली बघू शकता. पेटन तुम्हाला सांगा जाऊन तुम्ही आलेत का काय? ए पिलू गाडी आली. नंतर येडा मारू आता फक्त थोडंसं टाका दिलं नंतर येडा मारू फक्त थोडंसं वळवून दे. पप्पा चाललाय ना इकडे या की खेळायला ठेवले काय अगं मी तर इथंच आहे. पूजा ग मला वाटतं तू ती आहे. अगरबत्ती देऊ त्याच्यात टाकून असं हे केलं असतं टाक ना असं. मी गेले माझा व्हिडिओ काढा इथून आहे बघ. फोटो पण छान येतात इथे. फोटो पण काढ. काल आला आता काय खरं नाही रिटर्न गाडी काढून नाही. या हाताने ह्या इकडे या आरती लाकूड लाग काढला करायला आता चप्पल काढू. एवढी मारली काय नाही रडती नाही गोल एवढे टायमाला फोडा फोडा फोडा. काय म्हणते हा अरे देवा मला काय आता भिंतीवर चढावं लागतंय. त्यांना सगळ्यांना एका अँगल मध्ये घेत. अक्षरा जावा जाऊ दे झालं का? हा जा समोरून ये.
रुको चप्पल काढ. लाईनीला पटापटा अरे पिल्या वरड ना मोठ्याने. वाटत ड्रॉवर मध्ये बघ. चला, छानपैकी आरती वगैरे सुद्धा झाली, सर्व पूजा झाली आणि नैवेद्य वगैरे दाखवून आता छानपैकी जेवण करायला बसलो. तुम्ही सुद्धा जेवण करायला या. आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.